माझं आत्ता पिलग्रिमचं पार्सल मला मिळालं. 2-3 दिवसापूर्वी मी ऑर्डर केली होती. तर याच्यामध्ये काय आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर हो बघा, ही मी डे क्रीम मागवलेली आहे. असो, आता इकडे हा संध्याकाळचा टायमिंग आहे 5:30 पावणे 6चा. तर आता जेवणाची भांडी जी होती सकाळची ती मांडून घ्यायची होती. तर ती मी पहिली इकडे मांडून घेतली, कारण आता त्यानंतर लगेच श्री स्कूलमधून येईल, त्याच्या नाश्त्याची तयारी. तर सगळ्यात आधी मी इथे चहा ठेवायला घेतला, कारण हे तर माझं एनर्जी ड्रिंक आहे. सकाळची दिवसाची सुरुवात आणि संध्याकाळी 2 टाईम मी चहा हा घेतच असते. तर बघा, साखरेत मी अशी वेलची नाही, सॉरी, लवंग ठेवले आहेत, कारण मुंग्या फार त्रास देतात. मी एका ठिकाणी वाचलं होतं की लवंग ठेवलं तर मुंग्या लागत नाहीत साखरेला. आता बघा, श्री स्कूलवरून आला तैनो, आणि तो इथे का रडतोय हे मी तुम्हाला शेअर करतेच. पण असं काही मुलांबरोबर घडलं ना तर खूप वाईट वाटतं बघा. आणि आज हीच गोष्ट एक माझ्या श्रीबरोबर घडली स्कूलमध्ये. आणि ते म्हणजे आज त्याचा टिफिन खाता खाता खाली पडला बेंचवरून. माझं बाळ आज दिवसभर उपाशी होतं. मग संध्याकाळी आल्यानंतर त्याची अशी हालत होती की त्याला पटकन मग म्हटलं चला एकदम कमी वेळेमध्ये आणि मऊ लुसलुशीत असा उपमा तयार करावा. मग तो त्याला आवडतो पण, आणि तो म्हटला उपमाच कर. मग मी असं तूप टाकून छान रवा भाजून घेतला, कांद्याची आणि मिरचीची कटिंग करून ठेवली. तोपर्यंत इकडे मी मगाशी चहा उकळायला ठेवलेला तो गाळून घेतला. आता पहिला माझा चहा साईडला ठेवला मी, कारण श्रीची अवस्था पाहून, त्याचं तोंड बघून मला तो चहा घ्यावासाच वाटला नाही. म्हटलं अगोदर याला नाश्ता बनवते, भरवते आणि नंतर मग चहा घेऊ. लगेचच इकडे मी फोडणी द्यायला सुरुवात केली. आणि बघा, उपमा हा अतिशय कमी वेळामध्ये बनतो. तुम्ही जर अगोदरच रवा भाजून ठेवला असेल तर त्याला बनायला कमीच वेळ लागतो तसा. तर आता इथे कांदा मिरची छान भाजून झाली, मीठ टाकलं आणि मी लगेच साईडला बघा पटकन उपमा व्हावा यासाठी पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर पाणी गरम झालेलं असलं, उकळलं की त्याला जास्त वेळ लागत नाही ना, कारण पाणी जर थंड टाकलं तर उकळी येईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागते. आता चवीनुसार साखर टाकली, हिरवीगार अशी लुसलुशीत कोथिंबीर देखील घातली आणि उपमा इथे बघा रेडी झाला. असा मी लगेचच पटकन अगदी 5 मिनटात उपमा तयार करून घेतला आणि श्रीसाठी मी आता इथे त्याला भरवणार आहे. असं माझं बाळ पूर्णपणे हिरमुसून गेलं होतं आज. फुल कसं सुकतं एखादं, कारण दिवसभर जेवणच नाही ना. सकाळी जो जेवून गेला होता त्याच्यावर काही नाही. टीचरला सांगितलं असतं तर त्यांनी दिलं असतं टिफिन, पण याने टीचरला सांगितलंच नाही. मिनी व्लॉग आवडला तर लाईक करा. बाय.